नमस्कार, मी गणेश नाजेरकर. 2004 ते 2008 BSc हॉर्टिकल्चर ही डिग्री या आपल्या श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर या कॉलेजमधून घेतली. 2008ला पास आउट झाल्यानंतर करिअरसाठी जे अपॉर्च्युनिटी होत्या त्याचा विचार केला, तर त्याच्यानंतर मी MBA पण त्याच्यानंतर कंप्लीट केलं. आणि मार्केटमध्ये जर आपण पाहिलं सध्या BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतरच्या अपॉर्च्युनिटी आणि BSc हॉर्टिकल्चर झाल्यानंतरच्या अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये खूप फरक पडतो आहे. ॲग्रिकल्चरमध्ये ब्रॉडली एकाच कन्सेप्टवरती आपल्याला एज्युकेशन भेटतं आणि मार्केटमध्ये पण तशाच संधी असतात. पण हॉर्टिकल्चरमध्ये एक स्पेसिफिकेशन असल्यामुळे सध्याच्या शेतकरी असेल, आपण जर शेतकऱ्याचा विचार केला तर फ्रूट क्रॉप व्हेजिटेबलमध्ये हा कॅश क्रॉप म्हणून त्याच्याकडे पाहिजे जातं आणि त्याला सगळ्यात जास्त डिमांडसुद्धा मार्केटमध्ये आहे. आणि याचा डिटेल स्टडी हा हॉर्टिकल्चरच्या डिग्रीमध्ये होत असल्यामुळे करिअरमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी मिळतात. मग त्याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये काम करण्याची संधी आहे, प्रोसेसिंगमध्ये काम करण्याची संधी मिळते. मी सुद्धा याचाच फायदा घेऊन मी माझा स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. आज मी फ्रूटवाला बागायत नावाने माझा स्टार्टअप रजिस्टर केला आहे आणि त्याच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या 25,000 शेतकऱ्यांना आज माझी फ्रूट क्रॉप्स आणि व्हेजिटेबल क्रॉप्समध्ये ॲडवायझरी सर्व्हिस देतो. त्याच्यामुळे BSc हॉर्टिकल्चरची डिग्री कंप्लीट केल्यामुळे मला या क्षेत्रामध्ये एक चांगली करिअर अपॉर्च्युनिटी भेटली आणि चांगलं करिअर करता. धन्यवाद.